हॅलो, सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल. तर आज आहे संकष्टी 2 ऑक्टोबर, गांधी जयंती. सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता इडलीचं बॅटर तुम्हाला दिसते. संकष्टी आणि इडली कशी, तर घरात सगळ्यांचा उपवास नाहीये. मुलांसाठी आज दिवसभरासाठी इडली, चटणी, सांबारचा बेत आहे. तर हे पीठ मी घरी केलंय, ज्याच्यासाठी मी काल दुपारी उडीद डाळ भिजत टाकली होती आणि रात्री उडीद डाळ वाटून 1 वाटी उडीद डाळ होती, त्याच्यात मी 3 वाटी केशर रत्नाचा इडली रवा फक्त मिक्स केलाय आणि हे छानसं बॅटर तयार झालंय. याच्या इडल्या विदाऊट सोडा खूपच छान फुललेल्या बनतात आणि घरातल्या घरात पटकन हे बॅटर तयार पण होतं. फक्त तुम्हाला उडीद डाळ भिजवून वाटायची आहे, एवढंच आहे. आणि यामध्ये मी बाकी काहीही मिक्स केलेलं नाही. पोहे नाही, दही, मेथी वगैरे काहीच नाही मिक्स केलंय. फक्त ह्या 2 गोष्टींनी मी इडलीचं बॅटर हे तयार केलंय. आणि ह्याच्यात आत्ता मी सकाळी मीठ आणि थोडंसं तेल घालून परत झाकून ठेवलंय, म्हणजे मला आता इडल्या करायला घ्यायच्यात त्यासाठी. आता इडली सोबत सांबार हवं, मग सांबारसाठी मी इथे डाळ भिजवून ठेवतीये. पूर्ण तुरीची डाळ आहे ही. तर थोडीशी डाळ इथे भिजवून ठेवली म्हणजे ती छान शिजते. जोवर माझं बाकीचं काम होईल तोवर डाळ भिजून राहील. डाळीत घालायला माझ्याकडे जास्त भाज्या आता आज नाही आहेत, कारण गणपतीमुळे बऱ्यापैकी मार्केट बंद होतं. सगळ्यांकडे फुलं आणि पानच मिळत होती. तर माझ्याकडे इथं वांगी होती, तर 2 वांगी घालतीये मी. ही वांगी पूर्ण मॅश होऊन जातात नंतर सांबारमध्ये. कोणाच्या लक्षात पण येत नाही की यात वांग घातलंय आपण. लाल भोपळा, दुधी भोपळा सुद्धा घालतो, शेवगा घालतो आपण. पण नाही आता अवेलेबल, तर ठीक आहे, जे आहे त्याच्यावर आपण सांबार करायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्रच उकडायला घालतीये डाळीसोबत. टोमॅटो, कांदा आणि वांग, त्यासोबत हिंग आणि चिमूटभर हळद, हे सगळे मी छोट्या कुकरमध्ये डायरेक्ट न घालता भांड्यात ठेवून उकडायला टाकतीये. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, डाळ शिजली की शिटीतनं पूर्ण बाहेर येते आणि गॅस तर तुमचा खराब होतो, कुकर खराब होतो. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मी त्याच आकाराचं छोटं भांडं घेते आणि मग त्याच्यात डाळ शिजायला टाकते. आणि आता सांबारची तयारी झाल्यावर एका बाजूला कुकर लावलाय आणि एका बाजूला मी आता चटणीची तयारी करते. हा परवा अनंत चतुर्दशी होती तेव्हा मी मोदक केले होते. तर तेव्हाचा राहिलेला नारळ आहे, खरवड आहे खालची, तर त्याची मी चटणी करणार आहे. कारण तुम्हाला जसं माहिती असेल, मोदकांना आपण जेव्हा खोबरं घेतो तेव्हा ते खोबरं हे पूर्ण खालचं खरवड न घेता वरवरचा जो चव आहे तो घेतला जातो. मग हा तसाही आपल्याला कशा ना कशाला यूज करायचा होता, त्याची मी चटणी करून घेते. त्याचे छोटे छोटे तुकडे करते, म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे तर ते ब्लेड खराब होणार नाही. माझ्याकडे 230 वॅटचा मिक्सर आहे, बजाज रेक्सचा. तर त्याला आता जवळजवळ 8-9 वर्ष झाली आहेत, पण खूपच छान टिकलाय, काही प्रॉब्लेम नाहीये. डीमार्ट मधनं घेतला होता, फक्त 1500 रुपयाचा मिक्सर आहे. आणि यू कांट बिलीव्ह, तो इतका चांगला चालतोय अजून पण, काही त्याचा प्रॉब्लेम आलेला नाहीये. पण त्याच्यात एवढंच आहे की तुम्हाला बदाम किंवा असं काही कडक जर मिक्सरवर करायचं असेल तर ते होत नाही. चटणी वगैरे, वाटण, ज्यूस यासाठी बेस्ट आहे. तर आता मी चटणीची तयारी करून घेते, ज्यामध्ये दाण्याचं कूट, लाल आपली हिरवी मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर, मीठ, साखर, आलं, हे सगळं मी एकत्र करून ठेवते. नाहीतर एखादा जरी पदार्थ विसरला तर त्या चटणीची चव जाते. आणि माझ्याकडे सोललेला लसूण परवा सगळा संपलाय, मी चटणी केली शेंगदाण्याची त्याच्यामुळे. मग आता मी लसूण सोलून घेतेय, लागेल तेवढाच घेणार. आणि जेव्हा मला सवड मिळेल तेव्हा मी एक 2-3 लसणाचे कांदे सोलून ठेवून देईन. मी खूप पण नाही सोलत, त्याचा वास निघून जातो आणि आम्हाला इतका नाही लागत लसूण, म्हणून मी जास्त सोलून ठेवत नाही. एक 2-3 दिवसाला लागेल एवढाच सोलते. आता मी इथे इडलीचं भांडं काढून ते स्वच्छ धुवून घेतलंय. हे भांडं पण बरंच जुनं आहे. आय थिंक त्याला 10-12 वर्ष तरी सहज झाली असतील. त्याच्या अवस्थेवरनं तुमच्या लक्षात येत असेल, पण अतिशय चांगलं काम देतो तो कुकर अजून पण. आणि काहीच त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही, वाफ वगैरे पण चांगली पकडते, म्हणून मी हाच अजून यूज करते. तर आता मी इडल्या लावून घेते. माझ्याकडे 3 अशा प्लेट आहेत. 3 प्लेटमध्ये 5 ते 15 इडली एका वेळी होतात. तर असे 2-3 भांडी मला लावावे लागतील सकाळी आता. पण घरात काहींचे उपवास आणि काहींचं इडल्या खाणं आहे, त्यामुळे आज जास्त इडली लागणार नाहीत. थोडंसं बॅटर राहील शिल्लक, तर मग मी ते उद्याला ठेवेन. म्हणजे मी बॅटर ठेवते, इडल्या करून नाही ठेवत. ते बॅटरचं मग मी उद्या एकाच भांड्यात एक मोठी इडली करून
त्याची मी मसाला इडली करेन, ती पण मुलांना खूप आवडते. तर इथे तुम्हाला टायमिंग दाखवते, 7:20 झालेत सकाळचे. आणि ह्याच्यानंतर पुढे साधारण 20 मिनिटं मी हा कुकर तसाच चालू ठेवणार. आणि त्याच्यानंतर 20 मिनिटांनी थंड झाल्यावर हा कुकर मी बाहेर काढेन. तर तो कुकर लावेपर्यंत माझ्या इथे सांबारसाठीची डाळ मी उकडली होती. तर ती पण चांगली उकडली गेली आहे. एक 5 शिट्ट्या लागल्या छोट्या कुकरमध्ये त्याला. आणि ते सांबार फोडणीला घालते, कारण सांबार छान उकळलं ना तर त्याला चांगली चव येते. तर इथे मी फोडणी केली, जिरे, मोहरी, लसूण, त्याच्यानंतर लाल बेडगी मिरची आहे ही. त्याला काही फारसं तिखटपणा नाही आहे, कारण मुलं खाणार आहेत, त्यामुळे फारसं तिखट नाही करून चालणार मला. इथे हिंग, त्याच्यानंतर लाल तिखट थोडं रंगाचं घातलंय. आणि हे आता सांबार मसाला माझ्याकडे एव्हरेस्टचा आहे, तो मी यामध्ये घालून घेणार आहे. चिंच मी मगाशीच भिजायला ठेवली होती, त्याच्यामध्ये आता छान आता कोळ निघून येईल. आणि चिंच आणि गूळ पण आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. बघा, सांबार मसाला मी घरी नाही करायला जात, कधीतरीच लागतो आपल्याला. तर माझे कष्ट जेवढे कमी करता येईल तेवढे मी करते. आय थिंक महिन्यातनं एखाद दुसऱ्या वेळेसच सांबार आपल्याला लागतं. मग तो काही मसाला मी बनवून नाही ठेवत, जेव्हा लागेल तेव्हा मग आणून घेते. आणि यात मी उकडलेली जी डाळ आहे ती त्यात घालून घेतली. बघा, तुम्हाला वांग कुठेच दिसत नाहीये, पूर्ण ते मॅश होतं ह्याच्यामध्ये, लक्षात पण येत नाही तुम्ही काय खाताय नक्की. फक्त एक सांबारचे जे टेक्स्चर असतं ते खूप छान येतं आणि चव येते सांबारला मुळात भाज्यामुळे. तर हे आता मी उकळून घेणार आहे. आणि आमच्याकडे सांबार भात पण मुलांना खूप आवडतं, ते पण आवडीने खातात. त्याच्यात मी आता गूळ थोडासा कुस्करून घालतेय, म्हणजे एक आंबट गोड चवीचं जे सांबार आहे ते छान लागतं चवीला. आणि हा चिंचेचा कोळ, थोडस चवीनुसार मीठ घालून हे आता जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी मोठ्या गॅसवर उकळून घेणार, म्हणजे सांबार आपलं छानपैकी तयार होईल. आता वाजलेत 7:45 आणि कुकर बंद करून 5 मिनिटं झाली आहेत. मी आता उघडून बघते इडल्या झाल्यात का आपल्या. इडल्या एकदम सुंदर तयार झाल्यात, चांगल्या बाफल्यात. आता लगेच काढायची घाई नाही करायची, ह्याला पुन्हा 5 मिनिटं असंच बाहेर काढून ठेवायचं. थंड झाला की मग इडल्या आपल्याला काढायला घ्यायच्यात. आता मी मुलांना लगेच सर्व करायला घेते, कारण आपल्याला पूजा करायची, आरती करायची आहे, संकष्टी आहे त्या निमित्ताने. यांनी बाकीची सगळी पूजा करून घेतली आहे, आपल्याला फक्त आता आरती करायची आहे. आणि इडली तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी आणि छान झाली, विदाऊट सोडा, विदाऊट दही, काही याच्यात घातलेलं नाहीये, तरी पण खूप छान झाली आहे. असं नाही करायचं, एवढा वर पाहिजे. हात काळा लावून तुला परवा पण हात भाजला त्याचा. लांबून असं पटकन करायचं. बघू बोट, हे बघ, इथं ज्योत आहे ना, इथं पाहिजे हात आपला. आगीमध्ये हात नाही घालायचा, फक्त वरून त्याची हे घ्यायची, हात जळणार असं नाही. सरका आतमध्ये नमस्कार करायचा, नमस्कार करायचा आधी. हे घे आतमध्ये, खिचडी आहे बापाला तिकडे. इथे सुंदर पूजा झाली आमची. आणि हे आरतीचं ताट कापूर लावला होता. घरात पूजा झाली ना की एक प्रसन्न वातावरण आपोआपच तयार होतं. धूप दीपांचा जो सुगंध आहे तो एकदम सगळं वातावरण सकारात्मक बनवतो. आणि इतकं प्रसन्न वाटतं. देवाचे खरंच आभार की आम्हाला इतकं चांगलं आयुष्य दिलंय, चांगलं डोक्यावर छप्पर आहे, खायला प्यायला आहे, कपडे लत्ता आहे, अजून काय हवं. प्रेमाला प्रेम देणारी माणसं आहेत, कोणी त्रासदायक नाहीये. तर अशा प्रकारे सगळ्यांना सुखी ठेव, हेच देवाकडे मागणं. मोठं तिकडे झालं ना.
गावागावातून गेला देऊ ऐसी बात नहीं है 2-3 घाट लागले. आता मुलांचं तर झालं खाणं, आता ह्यांचं खाणं. म्हणजे ह्यांचा डबा आहे, ह्यांना सुट्टी नाहीये. सो यांच्यासाठी मी करते ते खिचडी. आणि खिचडी ही पटकन होते. कधी कधी मी थालीपीठ सुद्धा करते, पण आज थालीपीठाचं पीठ नव्हतं घरात आणि साबुदाणा होता, तर मी कालच भिजवून ठेवला होता. आणि आता त्याच्यात छानपैकी मी खिचडी, बटाट्याची भाजी असं करणार आहे. कारण ह्यांना दुपारपर्यंत म्हणजे आता नाही हे खाणार, पण दुपारी द्यावं लागतं. एक वेळ खातात हे, पण दुपारी तरी काहीतरी हवं. कारण त्यांच्या इथे जो मॉल आहे तिथं फारसं काही खायला मिळत नाही. वडापाव, चहा एवढंच मिळतं. उपवासाचं खाणं तर नाही शक्य. मग घरूनच नेलं तर बरं पडतं. तर रात्री ते 9-9:30ला येणार. चंद्रोदय आज 8:30चा आहे. पण तरी पण तोपर्यंत त्यांना भूक नक्कीच लागेल, म्हणून मी इथे खिचडी देतेय. आणि सोबत मी ह्याचा मोसंबीचा ज्यूस केला होता, तर तो सुद्धा त्यांना दिलाय. म्हणजे दिवसभर थोडंसं त्यांना हायड्रेटेड राहतील. आणि इथे मी जिरं आणि मिरची क्रश करून घातली, म्हणजे ते तोंडात पण येत नाही आणि आपल्या खिचडीला सगळीकडे छान व्यवस्थित लागतं ते. त्यामध्ये उकडलेला बटाटा घातलाय, थोडासा बटाटा राखून ठेवलाय, ज्याची मी नंतर बटाट्याची भाजी करणार आहे उपवासाची. शेंगदाणा कूट, मीठ आणि तिखट एवढंच, म्हणजे मी तिखट मिरची इतकंच घालून मी ती भाजी करते, पण तोंडाला लावायला छान वाटते. आणि सोबत एक चटणी देणार आहे, त्याच्यामध्ये एक कोशिंबीर चटणी टाईप असं. फक्त काकडी किसून घ्यायची, त्यात दही घालायचं, मिरची, मीठ, साखर, बस एवढंच. ही अशा प्रकारचं काहीतरी ओलसर डब्याला द्यायला हवं, कारण दुपारी कधी कधी खिचडी कोरडी होऊ शकते, मग ती चावताना किंवा घशाखाली जाताना त्रास होतो. म्हणून काहीतरी ओलसर हवं, म्हणून मी ते एका डब्यात त्यांना देणार आहे. आणि खिचडी वातड असते, तर तुम्हीही ट्राय करा. त्याच्यासोबत काहीतरी थंड हवं, जेणेकरून ती खिचडी आपल्याला त्रासदायक होणार नाही पोटात. सगळे या फराळाला. याच्यामध्ये उपवासाची बटाट्याची भाजी, खिचडी, चिवडा आणि ते काकडीची कोशिंबीर असं सगळं आहे. तर हे माझं ताट आहे उपवासाचं. हॅलो. आज गांधी जयंती निमित्त सगळ्यांना सुट्टी होती, तर खूपच निवांत दिवस चाललाय. त्यातल्याच काही क्लिप्स मी तुमच्याशी शेअर करते. आमच्या आनंदाचे काही क्षण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सध्या तशी फार घाई नाहीये, पितृपक्ष चालू आहे. सणवार सध्या गणपतीचे दिवस संपलेत आणि पितृपक्षामध्ये पितरांची पूजा केली जाते. तर आमच्याकडे आज चतुर्थी होती, तर चतुर्थीला आमच्या दादांचं म्हणजेच माझ्या सासरेबुवांचं श्राद्ध असतं, तर ते आम्ही आज केलंय. आणि त्यानंतर डायरेक्ट आता नवमीला एक आहे, अविद्मा नवमीचं, आणि त्यानंतर सर्व पित्रीचं, म्हणजे जी अमावास्या असते तेव्हाचं. तर काही जण त्यावेळी दान पण करतात, अन्नदान वगैरे. आम्ही मात्र अन्नदान करतो, पण त्यासोबत जी पूजा असते श्राद्धाची, तर ती पण करणं गरजेचं असतं. आमच्याकडे एक कोकणात एक म्हणतात की म्हाळात मिळवणं असतं, तर ते जर मिळवलेलं असेल तर मग सगळ्यांचं सर्व पित्रेलाच केलं तरी चालतं. तर अशा प्रकारे प्रत्येक घरावाईज वेगवेगळ्या पद्धती आणि कुळाचार आहेत. तर तुमच्या घरात कशा आहेत हे तुमच्या घरच्यांना, मोठ्यांना विचारा आणि त्याप्रमाणे करा. मात्र हा विधी स्किप करू नका. ही अंधश्रद्धा नाही. मी ह्यामध्ये जास्त नाही जाणकार, पण माझ्या घरून जेवढं सांगण्यात आलंय तेवढं मी तुम्हाला सांगते की खरंच आपल्या आईवडिलांचं म्हणजे एक आठवण आहे, की या निमित्तानं त्यांची आठवण येते. अनेक वर्ष होऊन गेलेली असतात, आता काही आपल्याला रडू वगैरे येत नाही, इतकं आठवण येते. त्या ते आनंदाचे, दुःखाचे जे काही क्षण त्यांच्यासोबत आपण घालवलेले असतात, आज आपण जे काय आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, हे सगळं स्मरण त्यांच्यासाठी आपण करत असतो. तर मुलींनी आपल्या आईवडिलांचं आणि मुलांनी आपल्या आईवडिलांचं करावं. तर जी काही आठवण आहे, ही जेवढे कष्ट आहेत
हे मुलामुलींसाठी सारखेच केले जातात. त्याच्यामुळे दोघांनी आपल्या पद्धतीने जे जमेल ते करावं. अन्नदान करा, वस्त्रदान करा, काहीही करा. वृद्धाश्रमात जाऊन देणगी द्या किंवा जर पैशा रूपात न करता येईल तर एक दिवस त्यांच्यासोबत घालवा, त्यांची सेवा करा, काहीही करा. पण थोडंफार होईना त्यांच्यासाठी करा असं मला वाटतं. आणि जिवंतपणी खरंच आईवडिलांसाठी काहीतरी करा की जेणेकरून गेल्यावर त्यांच्या आठवणीने आपल्याला त्रास होणार नाही फार. आपण आपले सगळे जबाबदाऱ्या पार पाडल्या ह्याचा आपल्याला आनंद होईल. तर एवढं सांगायचं होतं. आणि आज आहे संकष्टी, सो संकष्टीचा स्वयंपाक आता रात्रीचा करायचा आहे. सकाळपासून जे काही केलं ते सगळं तुमच्याशी शेअर केलं मी. घरात सगळ्यांचाच उपवास नसतो, ह्यांचा असतो, माझा असतो, बाकी सगळ्यांचा नसतो. तर त्यासाठी मुलांसाठी वगैरे करावं लागतं. तर 2-2 स्वयंपाक होतात, पण हरकत नाही. सगळ्या खिचडीवर दिवसभर नाही राहू शकत. आणि उपवास असला की फार खाणं पण नको वाटतं. उपवास हा स्वतःसाठी असतो. मनाचा उपवास जास्त महत्त्वाचा. ताट भरून खाणं तिथं अपेक्षित नाही. थोडाफार पोटभरीसाठी असलं तरी बास आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर केला आहे. तो कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.